चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार. परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती भरपूर स्वागत आहे. आज तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलेलो आहे जिल्हा परिषदच्या ज्या तुमच्या एक्झाम सुरू आहे 17, 18, 19, 20ला जे 4 दिवस तुमच्या एक्झाम शेड्यूल आहे त्याचं 3 शिफ्टचं संपूर्ण ॲनालिसिस आज आपण करणार आहे. जेणेकरून 19 आणि 20 तारखेला म्हणजे उद्या आणि परवाला ज्या विद्यार्थ्यांचे पेपर आहे त्यांना योग्य ते मार्ग दर्शवले की आता आपल्याला कशा पेपर द्यायचा आहे. आपल्यासोबत विशाल निमन सर पण असेल जे तुम्हाला नॉन टेक्निकल बद्दल गायडन्स करेल. मी तुम्हाला टेक्निकल बद्दल सगळ्या गोष्टी सांगणार आहे. यामध्ये आपण डिफिकल्टी लेवल बघणार आहे, पेपरचा ॲनालिसिस, कुठल्या प्रकारचे क्वेश्चन विचारलेले होते आणि मेमरी बेस्ड क्वेश्चन जे काही विद्यार्थ्यांनी मला शेअर केलेलं आहे, सरांना शेअर केलेलं आहे. ते सगळे मेमरी बेस्ड क्वेश्चन आपण आज बघणार आहे. त्यानंतर कट ऑफचं प्रिडिक्शन करेल ते सुद्धा आपण बघूया. तर सुरुवातीला मी टेक्निकल कव्हर करतो, त्यानंतर विशाल निमन सर लगेच नॉन टेक्निकलला कॅरी फॉरवर्ड करतील. चला करूया सेशनला सुरुवात. पटापट सेशनला शेअर करायला विसरू नका. सगळ्यांनी सेशनला शेअर करायचंय. येस, गुड इव्हनिंग टू ऑल. डोकं फिरलंय हॉल तिकीट बघून. या विद्यार्थ्यांचा ऍक्च्युअली मला मेसेज येत होता, मी बघितलंय की त्याला जे सेंटर आहे त्याचं सेंटर आहे ते त्याच्या लोकेशन पासून 450 किलोमीटर दूर आहे. इट्स ओके. बट आता पेपरसाठी आपण म्हणतो ना कुछ पाने के लिए कुछ होना पडता है, बरोबर आहे. मग तुला काय, तुला फक्त आणि फक्त कॉन्फिडन्स घेऊन जायचंय की नाही, ठीक आहे जरी माझं सेंटर दूर आलेलं आहे पण मला सिलेक्शन पासून कोणी रोखू शकत नाही, मग तुला तेवढा त्रास घ्यायचा आहे, याच्याबद्दल काही टेन्शन घ्यायचं नाही. एक दिवस अभ्यास कमी झाला, तुझं म्हणणं होतं की एक दिवस सर माझा अभ्यास कमी गेला, वेस्ट गेला, काय नाही, ट्रॅव्हलिंग मध्ये कर. ट्रॅव्हलिंग मध्ये युट्यूबवरती काय आपलं सगळं कंटेंट अवेलेबल आहे, ट्रॅव्हलिंग मध्ये अभ्यास कर. वेळेचा उपयोग कसा पण करता येतो त्याला युटिलाइज करणारा विद्यार्थी हवा आहे, बरोबर आहे. चला असूया. येस, गुड इव्हनिंग टू ऑल. पटापट सेशनला शेअर करायचं आहे. चला सगळ्यात पहिले एक क्वेश्चन सगळ्या विद्यार्थ्यांना करायचे आधीच मी सगळ्यांना करणार होतो ऍक्च्युअली क्वेश्चन, बट त्याचा आन्सर मला स्वतःहून विद्यार्थी येत आहे की आपण जे महामॅरेथॉन सिरीज बघा, आपण कुठून सिरीज सुरुवात केली होती. सगळ्यात पहिले आपण PYQ, त्यानंतर आपण कन्सेप्ट ऑफ द डे, न्यूमरिकल ऑफ द डे, तसंच आपण मधात मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सिरीज, त्यानंतर मॅरेथॉन सिरीज, मग महामॅरेथॉन, नंतर महायज्ञ, इतके सगळे आपण तुमच्या जिल्हा परिषदच्या एक्झामसाठी घेतलेले होते, बरोबर आहे. येस, ऑलरेडी निघाला. व्हेरी गुड, हॅपी जर्नी देन. अँड गुड लक फॉर युअर टुमारो अँड डे आफ्टर टुमारो पेपर. बघा, तर त्यानंतर विद्यार्थ्यांना मी करणार होती की काय रे आपल्या मॅरेथॉन मधले क्वेश्चन वगैरे होते का. मला क्वेश्चन करायची गरज पडलीच नाही. ऑटोमॅटिकली इतक्या विद्यार्थ्यांचे ऍक्च्युअली मेसेज अँड कॉल्स वगैरे आले, त्यानंतर खरंच एक चांगलं वाटलं. मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या मॅरेथॉन मधले क्वेश्चन राहतील. आणि आपल्या मॅरेथॉन मधले क्वेश्चन होते सुद्धा, जे विद्यार्थ्यांनी बघितलं त्यांना माहिती आहे. आणि त्यानंतर जो मी डाटा सांगायचो, एक क्वेश्चन एक्सप्लेन केल्यानंतर जो मी डाटा एक्सप्लेन करायचो त्यावरती सुद्धा क्वेश्चन होते, बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की बाळांनो स्ट्रक्चरवरती क्वेश्चन कमी राहतील, स्ट्रक्चरवरती तुम्हाला कमीच क्वेश्चन बघायला मिळालेले आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं हा डिप्लोमा बेस्ड पेपर आहे बघा. याच्यावरती जे मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया तो डिप्लोमा आहे, तो डिप्लोमाच्या बेसिसवरती तुमचा पेपर राहील आणि तुमचा पेपर नगर परिषद सारखा मात्र राहणार नाही. हे तुम्हाला दिसून आलेलं असेल ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे, कारण की नगर परिषदला डिग्रीवाले बरोबर होते मिनिमम क्वालिफिकेशन, इथे डिप्लोमा होता, तर डिप्लोमाच्या बेसिसवरतीच त्यांनी क्वेश्चन दिलेले होते. अँड सिम्पली वन लिनियर होते. ते काय होते, काही पुराणी मला क्वेश्चन पाठवले मेमरी बेस ते मी घेऊन आलेलो आहे. जे राहिलेले क्वेश्चन आहे ते मी उद्या घेऊन येणार. उद्याला पण मी सेशन करणार आहे. चला सुरुवात करूया सेशनला. सगळ्यात पहिला टॉपिक डिफिकल्टी लेवल. मी पर्टिक्युलरली टेक्निकल बद्दल बोलणार आहे. विषयी बोलणार आहे. नॉन टेक्निकल बद्दल विशाल निमन सर तुम्हाला सांगतील. टेक्निकल भरपूर विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे, बरोबर आहे. मग आता डिफिकल्टी लेवल काय होती, जे क्वेश्चन मला विद्यार्थ्यांनी पाठवलेले, जे क्वेश्चन मी बघितलेले, सगळ्या विद्यार्थ्यांनी क्वेश्चन पाठवलं. प्रत्येक विद्यार्थ्याचे जरी क्वेश्चन अनालिसिस केलंय, प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्वेश्चनला जरी बघितलं तरी एकही प्रश्न 40 क्वेश्चन पैकी एकही प्रश्न तुमचा हा मॉडरेटच्या लेवलचा नव्हता, मॉडरेट पेक्षा जास्त लेवलचा नव्हता. प्रत्येक क्वेश्चन तुमचा मॅक्सिममली टेक्निकलचे जर तुम्ही 40 प्रश्न बघितले, त्या 40 पैकी 90% प्रश्न जे होते ना ते एकदम इझी लेवलचे होते, एकदम इझी लेवलचे होते. आणि जे राहिलेले 10% क्वेश्चन होते ते इझी टू मॉडरेट होते. मला तर अशी अपेक्षा होती ते इझी टू मॉडरेटच राहतील पेपर, पण मोस्टली 2 शिफ्टचा पेपर, दोन दिवसाचं जर आपण अनालिसिस केलं तर हा 90% पेपर इझी होता टेक्निकलचा, 90%. आणि कितीतरी क्वेश्चन डाटाबेस होता, कितीतरी. जे डायरेक्टली तुम्ही बघून ज्या विद्यार्थ्यांनी मॅरेथॉन केले त्याला डायरेक्टली समजून का याचं उत्तर हेच होतं,
बरोबर आहे. ज्यांनी पूर्ण बघितले, ज्यांनी मी सगळं सांगितलं, त्या सगळ्याचा सगळा डाटा ज्या विद्यार्थ्यांनी नोट करून ठेवला होता, ज्यांनी तो रिवाइज केला, त्यांना हे याचे उत्तर आले. आता काही विद्यार्थ्यांचे मला मेसेज असे पण येत आहे की सर हे सगळं आम्ही ऐकलेलं होतं तुमच्या मॅरेथॉनला वगैरे, पण मला वेळेवरती रिकॉलच येत नव्हतं. का बरं? कारण की तुम्ही त्या वारंवार रिव्हिजनच केले नाही. अरे इतके आपण मॅरेथॉन केले, इतका मोठा डाटा कव्हर केला, तुम्हाला असं वाटते का की इथे एकदा तुम्ही बघितलं आणि तुम्हाला तेव्हा समजलं, असं वाटतंय की तेव्हा मला समजलं सर. अरे पण ज्या वेळेस ते इम्प्लिमेंट तुम्ही करता त्यावेळेस रिकॉल झालं पाहिजे ना, त्यासाठी प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. तुम्ही प्रॅक्टिसवरती लक्षच दिलं नाही. ओके, तुम्ही प्रॅक्टिसवरती लक्ष दिलं नाही. न्यूमरिकल किती होते ते पण सांगतो. ओके, डिफिकल्टी लेवल सो इझी टू मॉडरेट, मी तर इझीच पकडतोय, पण तुम्ही तरी इझी टू मॉडरेट घेऊन चला. मॉडरेटवरती 10%, आणि जो न्यूमरिकल होता ते न्यूमरिकल हार्डली तुम्हाला 1 ते 2 न्यूमरिकल बघायला मिळाले असतील. ते हार्डली इस्टिमेटिंग कॉस्टिंगचे वगैरे असतील. ओके, 1 ते 2 न्यूमरिकल पेक्षा जास्त न्यूमरिकल टाकलेले नव्हते. मी पहिलेच सांगितलं होतं डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या पेपरला न्यूमरिकलचं वेटेज फार कमी असतं. बरोबर आहे. चला ओके, नेक्स्ट आता टेक्निकल सब्जेक्ट्स बद्दल बोलूया. ओके, सर्वेचे 2-3 क्वेश्चन, जिओटेकचे 2-3, बीसीएम तो होता, स्वामी होता, मेकॅनिक्स होता, एन्व्हायरमेंटल, हे सब्जेक्ट वरती तुमचा मोस्ट पेपर फ्रेम झालेला होता. ओके, मॅक्सिमम पेपर तुमचा फ्रेम झाला होता तो याच्यावरती झालेला होता. बरोबर की नाही? ओके, यावर तुमचा मॅक्सिमम पेपर बोक्स कंपाऊंड, एक्झॅक्टली बोक्स कंपाऊंड. अरे भरपूर क्वेश्चन आहे, तुम्हाला सांगतो काय मी. आपल्या मॅरेथॉन तुम्ही आताही चेक करा, ज्या पोरांनी पेपर दिला ना त्यांनी अजून चेक करा मॅरेथॉन. ओके, तुम्हाला ते क्वेश्चन सापडत आहे का बघा. जे बोलत होतो मी, जो डाटा मी आणखी सांगत होतो, मी तुम्हाला सांगितलं ऍज इट इज क्वेश्चन विचारेल शक्य नाही, पण त्याच्यावरच क्वेश्चन विचारेल, म्हणून मी पूर्ण डाटा प्रत्येक विद्यार्थ्याला सांगत होतो. बरोबर आहे. तर हे तुमचे होते मॅक्सिमम वेटेज वाले सब्जेक्ट 40 पैकी. बरोबर आहे. याच्यातला सर्वे आपण घेतला होता, जिओटेक वरती घेतले होते, बीसीएम वरती घेतले होते, मेकॅनिक्स वरती घेतले होते, आणि एन्व्हायरमेंटल वरती सुद्धा आपण मॅरेथॉन घेतलेले होते. आणि तुम्हाला आठवत असेल मी सगळ्यात जास्त भर याच सब्जेक्ट वरती देत होतो मॅरेथॉन मध्ये. बरोबर आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो आहे. ओके, तसंच लक्षात घ्या आपल्या पीडब्ल्यूडी आणि डब्ल्यूआयडी साठी. ओके, पीडब्ल्यूडी जेई, पीडब्ल्यूडी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, डब्ल्यूआयडी जेई, डब्ल्यूआयडी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या बॅचेस ऑलरेडी स्टार्ट झालेले आहे. ओके, पुण्याला ऑफलाईन ऑनलाईनचे बॅच रिसेंटली आजपासून, ओके आजपासून पुण्याला ऑफलाईन ऑनलाईन बॅच पीडब्ल्यूडी ची नवीन बॅच पुण्याला आणखी आपण सुरू केलेली आहे. कारण की भरपूर विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर आम्हाला नवीन बॅच हवी आहे. नवीन बॅच आजपासून मी त्यांच्यासाठी सुरू केलेली आहे. ओके, आता जिल्हा परिषद जरी तुमचं टार्गेट हुकलं असेल, मात्र पीडब्ल्यूडी आणि डब्ल्यूआयडीला आता मिस होऊ देऊ नका. ओके, आता तुमच्यातून त्या तरी गेला नाही पाहिजे. आता तुमच्याकडून जर चूक झाली असेल तर चुकीला बरोबर करण्याची वेळ आलेली आहे. चुकीला बरोबर करण्याची वेळ म्हणजे काय? मेहनत आहे. हे मेहनत तुम्हाला इथे करायची आहे. ओके, मग ज्या विद्यार्थ्यांना नवीन बॅचला ऍडमिशन घ्यायची आहे त्यांनी 8686349494 या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅचेस बद्दल इन्फॉर्मेशन किंवा ऍडमिशन करू शकता. ओके, आता सब्जेक्ट, आता बघा याच्यामध्ये तुम्हाला काही मेसेजेस दिसतील. काही विद्यार्थ्यांचे मेसेज होते ते आपण टाईप नाही केले, विद्यार्थ्यांचे जसे आले तसे कॉपी केले, डायरेक्टली आपण याच्यावरती टाकले. सगळ्यात पहिले फ्लेक्झरस स्ट्रेंथ फॉर्म्युला वगैरे होता 0.7 अंडर रूट ऑफ एफसीके सांगितलं होतं. आता फ्लेक्झरस स्ट्रेंथ आपण याच्यात घेता रे मास्टर क्लासमध्ये. बरोबर आहे. तुम्ही ज्या विद्यार्थी माझा डेली क्लास बघतो, व्हॉट एव्हर इट विल बी, पीवायक्यू असो का कोणताही असो का मास्टर क्लास असो, कन्सेप्ट ऑफ द डे होतो, त्याच्या बाहेर नाहीच होत फ्रेम. बरोबर आहे. नेक्स्ट थिन बिट्युमिनस रोड कॅम्बर बद्दल माहिती घेतलेली होती आपण. सुटेबल ऍग्रीगेट तुम्हाला विचारला होता, जर तुम्हाला स्ट्रेंथ जास्त पाहिजे तर कुठला ऍग्रीगेट वापरता. टेंडरचे डॉक्युमेंट्स, ओके कॉन्ट्रॅक्ट अँड अकाउंट्स आहे. टेंडरचे डॉक्युमेंट कोणते कोणते असतात? वन एंड फिक्स अँड हिंज म्हणजे ते इफेक्टिव्ह लेंथ ऑफ कॉलम, कंडिशन दिली होती, व्हॉट इज इफेक्टिव्ह लेंथ. बरोबर आहे. हे सगळे क्वेश्चन आपण केलेले होते. फ्लोराईड कंटेंट किती असतो पाण्यामध्ये? फ्लोराईड कंटेंट असतो ना, आता तो मॅक्सिमम परमिसिबल लिमिट 1.5 mg/L. ओके, सुटेबल साईट फॉर ब्रिज, जर तुम्हाला ब्रिज बांधायचे साईट सुटेबल, त्या 4 ऑप्शन पैकी एक असा होता, त्याचं उत्तरच नव्हतं ते. बरोबर आहे. सुटेबल साईट. क्वांटिटी ऑफ सिमेंट प्लास्टर हा एक क्वेश्चन होता तुम्हाला न्यूमरिकलचा. सिमेंट प्लास्टरची क्वांटिटी काढायला सांगितली होती. ओके, काय करतो आपण, जो रेशिओ असतो तुमचा सिमेंट्स अँड ऍग्रीगेटचा, बरोबर आहे, त्याचा सिमेंटचा भाग घेतो डिवाइडेड बाय टोटल कंटेंट मल्टिप्लाइड बाय 1.5 झालं, बाकी काहीच नव्हतं. ओके, इतका सोपी पेपर तुमच्यासाठी काढण्यात आलेला होता. ओके, तर बघा सर्वेच्या बेंचमार्क बद्दल माहिती हा एक क्वेश्चन घेतलाय. ट्रँग्युलर नॉच जो तुमचा काय सांगतो, डिस्चार्ज सांगतो. काय सांगतो? डिस्चार्ज. आठवते का? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 3/2 h to the power 3/2. Discharge is directly proportional to h to the power 3/2 and discharge is directly proportional to h to the power 5/2. Triangular notch, rectangular notch. घेतलेला क्वेश्चन होता, घेतलेला. ओके, कितीतरीदा सांगितलं होतं मी याच्याबद्दल माहिती. कॉलमच्या लेंथ, मीन सी लेवल बद्दल माहिती. हायड्रेशन रिएक्शन पूर्ण करण्यासाठी पाण्याचं प्रमाण किती हे तर पोट्याले पाठ करून दिलं होतं. पाठ
पण जरी तुम्ही चुकले असणार याचा अर्थ असा होता की तुमच्या रिव्हिजन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम नक्की झाले असतील तरच तुमचा हा प्रश्न चुकला असतील. बरोबर आहे. पण मला असं वाटत नाही की माझ्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकलेला असतील. ओके. शॉर्ट टर्म मोड्स ऑफ एलास्टिसिटी, हा शॉर्ट टर्म मोड्स ऑफ एलास्टिसिटी, लॉंग टर्म मोड्स ऑफ एलास्टिसिटी या मास्टर क्लासला इतक्या डेप्थ मध्ये मला नाही वाटत तुम्ही कधीतरी शिकले असणार. शॉर्ट टर्म मोड्स ऑफ एलास्टिसिटी मी कितीतरी सांगितलं होतं. लॉंग टर्म मोड्स ऑफ एलास्टिसिटी मध्ये क्रीप शिकवलं मी, श्रिंकेज शिकवलं, श्रिंकेजचे प्रकार शिकवले, क्रीप व्हॅल्यू शिकवलं, क्रीप कोएफिशियंट शिकवलं, सगळं शिकवलेलं आहे. आणि असं नाही क्लासच्या विद्यार्थ्यांना मी युट्यूबला शिकवलेल्या गोष्टी आहे या. ओके. क्लासच्या विद्यार्थ्यांचं वेगळं आहे, त्याचा दणान गेला पेपर बिलकुल, त्यांचा काही पास नाही लागत. मी युट्यूबच्या विद्यार्थ्यांची गोष्ट करतोय. ओके. चला. येस येस. हां ठीक आहे. मी तुमचे क्वेश्चन घेतो. आता क्वेश्चन घेतो. सगळ्यात पहिले आपण हे कव्हर करूया. ओके. हां नेक्स्ट. हां परत पहा टेक्निकल सीपेज वेलोसिटी बद्दल माहिती आठवते का? सीपेज वेलोसिटी, डिस्चार्ज वेलोसिटी, पोरोसिटीचं रिलेशन. ओके. सीपेज वेलोसिटी इक्वल्स टू डिस्चार्ज वेलोसिटी अपॉन एन. सांगितलं होतं सीपेज वेलोसिटी नेहमी जास्त असते कोणापेक्षा? डिस्चार्ज वेलोसिटी पेक्षा. लॅटरल फ्रिक्शनच्या व्हॅल्यू 0.15, लॉन्जिट्युडनल फ्रिक्शनच्या व्हॅल्यू 0.35 शिकवलेल्या गोष्टी होत्या. बरोबर आहे. इंडोरन्स लिमिट, एसएफडी बीएमडीचे प्रॉब्लेम सतीश काळे सर ज्यावेळेस महायुद्ध घ्यायला आले होते त्यांनी एसएफडी बीएमडीचे प्रॉब्लेम घेतले होते त्याच्यात. बरोबर आहे. मी जरी घेतलं नाही पण मला माझ्या कोणत्या फॅकल्टीने काय घेतलं ते सगळं माहिती आहे. सगळं माहिती आहे. बरोबर आहे. म्हणून एवढा कॉन्फिडन्स घेऊन सेशन घेऊन आलो. कोणी आलं का? कोणी नाही येत. मीच आलो. आले कोणी नाही. आपल्याला माहित आहे आपण केलंय सगळं विद्यार्थ्यांसाठी. ईडीटीए, इथिलीन डायमा टेट्रा ऍसिटिक ऍसिड. ओके. कलर फॉर्मेशन क्वेश्चन कोणता कलर फॉर्म होतो? ओके. स्लॅबचा. ओके. M15 चा रेशिओ विचारला होता. M15 चा साधा रेशिओ नाही माहित. M15 चा. बरोबर आहे. नागपूर का हे नागपूर? नागपूरवरून आलो मी आताच. ओके. नागपूरला जी आपली बॅच सुरू झाली आहे तिथून आलोय. तिथे दुसरे फॅकल्टी गेले आहेत तिथे लेक्चर सुरू आहे. ओके. कोएफिशियंट ऑफ ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर. ओके. नागपूरला बॅच सुरू आहे आपली स्टील. कोएफिशियंट ऑफ ऍक्टिव्ह प्रेशर आठवते का? ऍक्टिव्ह प्रेशर 1 - sin π 1 + sin π. पॅसिव्ह प्रेशर 1 + sin π 1 - sin π. ऍक्टिव्ह म्हणजे काय? ज्यावेळेस तुमची रिटेनिंग वॉल दूर जाण्याचा प्रयत्न करते, बॅकफिल पासून दूर जाण्याचा टेंड टू गो जाण्याचा प्रयत्न करते, गेली नाही. ऍक्टिव्ह. पॅसिव्ह म्हणजे काय? गेली. रिटेनिंग वॉल मूव्ह अवे फ्रॉम दी बॅकफिल पासून दूर गेली. पॅसिव्ह प्रेशर सांगितल्या गोष्टी होत्या. रिलेशन बिटवीन ड्युटी डेल्टा अबिस पिरियड. एकच इरिगेशनचे टॉपिक घेऊ, हायड्रोलॉजीचे टॉपिक घेऊ मॅरेथॉनच्या वेळेस. पोटे म्हणे का सर ते स्ट्रक्चर घ्या ना ते लिमिट. अबे जर ते येतच नाही तर का कंचे खेळता का बे कंचे? मग पेपरला जाऊन घेतला असता पुरा स्ट्रक्चर. आणि मग अरे सर स्ट्रक्चर एक दोन प्रश्नाचे 10 दिवस देऊ का? शक्य नाही आहे. शक्य नाही आहे. बरोबर आहे. हे घेतलं होतं ड्युटी डेल्टा बेस पिरियड. डेल्टा म्हणजे काय? डेप्थ ऑफ वॉटर ड्युरिंग एंटायर क्रॉप पिरियड. किती डेप्थचं पाणी देता त्याला डेल्टा म्हणतात. ड्युटी म्हणजे काय? 1 मीटर क्यूबचं जर पाणी विनिमय शेताला दिलं तर त्यानं किती एरिया तो इरिगेट केला जाईल हे ड्युटी सांगते. आणि बेस पिरियड म्हणजे काय? बेस पिरियड म्हणजे ज्यावेळेस तुम्ही क्रॉपले पहिलं पाणी देता बिफोर सोविंग आणि शेवटचं पाणी देता बिफोर हार्वेस्टिंग त्या दोघांच्या मधला पिरियड म्हणजे बेस पिरियड. काय असते? डेल्टा इज इक्वल टू 8.64 B/D. सिंपल होतं. म्हणून म्हणतो लेको म्हणून रट्टा मारायच्या मागं नका लागत चालू. कन्सेप्ट शिकायचा प्रयत्न करा. पेपर मी सांगतो ना हा असा पेपर आता तुमच्या PWD मध्ये काय रे डिप्लोमा लेवल एलिजिबल आहे. सेम टू सेम पेपर असाच्या असा पेपर सारखा प्रश्न नाही. असाच डिफिकल्टी लेवलचा पेपर तुम्हाला तिथेही आहे. म्हणून आता तरी सुधरा. अजूनही सुधारले नसेल तर आता सुधरा. बरोबर आहे. आता कन्सेप्टच्या मागे लागा. PWD हातातून गेली नाही पाहिजे. ते तरी हातातून गेली नाही पाहिजे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सांगा सर आता घ्या आपण. आता मी हे जीचं विश्लेषण सांगून करतो. ओके. याचा अर्थ असा आहे की तुमचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा पेपर झाला असतील म्हणून तुम्ही त्याचं मला अनालिसिस विचारून राहिले. तो पेपर वाचच आहे. अजूनही वाचच आहे. आणि तुमचा पेपर तर ITIच्या लेवलचा आहे म्हणजे याच्यापेक्षाही खालच्या लेवलचा पेपर राहील. जेईपेक्षाही कमी डिफिकल्टी लेवलचा पेपर राहील कारण तिथं ITI वाले आहे. त्याचा कार्यक्रम दणाणून असते नेहमी. बरोबर आहे. चला सोमवार टेक्निकल सब्जेक्ट पहा. मॅक्सिमम फ्लो रेट घेतलेला लक्षात आहे. ओके. स्लज मधून कोणता गॅस बाहेर पडतो पहा. विद्यार्थ्यांना पाठवलेले कोणता गॅस असतो? कार्बन डायऑक्साइड मिथेन सगळ्यात जास्त असतो. ओके. स्ट्रेन किती असतो? कॉम्प्रेशन रिजन मध्ये आपण घेतो 0.0035. ओके. इफेक्टिव्ह लेंथ वरचे फॉर्म्युले होते. ओके. शेप ऑफ ऍग्रीगेट फॉर बेटर स्ट्रेन. अँग्युलर ऍग्रीगेटची शेप नेहमी बेटर असते. ओके. येस. त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया सर्क्युलरचा सोपे फॉर्म्युले होते रे. सोपे ओके. सोपे फॉर्म्युले होते. सोपे ते चुकले रे तुम्ही. ते चुकले. शाबास. व्हेरी गुड. ओके. अशा प्रकारे हे होतं. ओके. हे विचारलेलं आहे. OPC सिमेंट मध्ये C3S चा रेशिओ. C3S चं प्रमाण रेशिओ नाही.
ओके प्रमाण किती होतं, प्रमाण C3S किती असतो, C3S काय रे, बोक्स कंपाऊंड. आठवते का C3S काय, तो बोक्स कंपाऊंड किती होता, C3S 40% फॉर्म झाला होता. बरोबर आहे. 30 मीटर चेन मध्ये किती टॉलरन्स होतं सांगितलं होतं. 30 मीटर चेन आहे ते किती बे, ±8 mm आणि 20 मीटरचा ±5 mm होता. शाबास. लाइटन्स बोललो होतो का, या काही पुस्तकात लाइटन्स फायटन्स बद्दल माहिती देत नाही, पण मी तुम्हाला लाइटन्स सांगितलं होतं. वेन कॉन्क्रीट मधलं ज्यावेळेस फक्त पाणी वरत येते त्याला बिल्डिंग म्हणते, आणि ज्यावेळेस कॉन्क्रीट मध्ये पाणी वरत येते अलॉंग विथ सिमेंटचे पार्टिकल, त्याच्यात जर काही सिमेंटचे पार्टिकल राहत असतील त्याला लाइटन्स म्हणते. ओके. विच लाईम यूज फॉर प्लास्टरिंग, कोणता लाईम यूज करतो प्लास्टरिंग साठी. ओके. हायड्रोलिक लाईम, फॅट लाईम. ओके. फॉर रुलिंग टेरन, टेरेल बद्दल माहिती विचारली होती त्यांना, टेरेन बद्दल माहिती. टेरेनच्या प्रत्येक व्हॅल्यू मी तुम्हाला लिहून दिलं. त्या रुलिंग टेरन कधी वापरता, माउंटेन टेरेन कधी वापरता. आठवते का, रुलिंग टेरेन म्हणजे तुम्हाला म्हटलं होतं डिझाईन टेरेन असते, ज्याच्यावर इंजिनियर म्हणते का या टेरेनचा तुम्ही रोड बांधा. टेरेन म्हणजे क्रॉस स्लोप. बरोबर आहे. त्या हे गोष्टी त्याच्यात विचारलेल्या होत्या. कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ समिट कर्व, ओव्हरटेकिंग साइड डिस्टन्स, D1 + D2 + D3. ओके. सगळ्या गोष्टी होत्या. D1 + D2 + D3 जर केलं तर काय भेटते, ओव्हरटेकिंग साइड डिस्टन्स भेटते. ओके. डिफाइन सॅल्वेज, सॅव्हेज व्हॅल्यू नाही, सॅल्वेज व्हॅल्यू. सॅल्वेज व्हॅल्यू म्हणजे काय, एखाद्या स्ट्रक्चरले न पाडता, जरी त्याचा युटिलिटी पिरियड संपलाय, जरी त्याचा डिझाईन पिरियड संपलाय, जरी तो एक्सपायर झालाय, तरी त्याला न पाडता त्याची येणारी जी किंमत असते त्याला सॅल्वेज व्हॅल्यू म्हणते. कोणती व्हॅल्यू म्हणते, सॅल्वेज व्हॅल्यू म्हणते. आन्सर की कधी येतील, बस यांचे 2 दिवसाचे पेपर उद्या, 2 दिवसात आन्सर की येतील. त्याच्या पहिले मीच आन्सर की देतो, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. ऑन ब्रेक क्लोरिनेशन, ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन काय ते, ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन काय ते, ज्यावेळेस तुमच्या पाण्याची क्लोरीन डिमांड सॅटिस्फाईड होऊन जाते तरी तुम्ही एक्स्ट्रा क्लोरीन जास्त टाकता ड्यू टू एपिडेमिक ऍक्शन. जर काही वॉर वगैरे झाले, ओके, दुसऱ्या देशासोबत तुमचे वॉर वगैरे झाले, ओके, त्याच्यामुळे ते पाणी दूषित होऊ शकते. त्याने जर तिकडून सोडलं पाणी दूषितवालं एखाद्या देशातून, तुम्ही जर पिले तुमचा कार्यक्रम ओके झाला, असं झालं नाही पाहिजे. तर अशा एपिडेमिक कंडिशनच्या वेळेस ज्यावेळेस रोगराई वगैरे पसरते त्यावेळेस क्लोरीन जे असते ते परमिसेबल लिमिटपेक्षा जास्त टाकता, त्याला म्हणते ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन. समजलं का. इन वन सर्वे लाईन हाऊ मेनी बिअरिंग्स. ओके. आताच मला विचारलेला क्वेश्चन होता, दॅट इज 4 बिअरिंग्स. ओके. 4 बिअरिंग, बॅक बिअरिंग, किती बिअरिंग घ्यावे लागते एखादी लाईन तुम्हाला इस्टॅब्लिश करायची असेल तर. ओके. ओके. तर मग हे किती बेरिंग, 4 बेरिंग घेतो, बॅक बेरिंग घेतो, होल सर्कल बेरिंग आणि क्वाड्रंटल बेरिंग. ओके. ईडीआयटी मेथड. ओके. ईडीआयटी मेथड जे सर्वे मध्ये आपण यूज करतो, इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मीटर. न्यूमेरिकल ऑन स्लोप ग्रेडियंट. ओके. स्लोप ग्रेडियंट बद्दलचं न्यूमेरिकल. ओके. समिट कर, मिड्स व्हॅली कर, याच्यामध्ये तरी न्यूमेरिकल जे होतं स्लोप होतो, स्लोपचा फॉर्म्युला S²/2 संपला. मिनिमम रिक्वायर सिमेंट कंटेंट फॉर M30 ग्रेड ऑफ कॉन्क्रीट. सिमेंट कंटेंट, एक्सपोजर कंडिशन, 8वा एक्सपोजर कंडिशन M30 ग्रेड. M30 ग्रेड म्हणजे काय, असं लिहायचं M20, M25, M30 म्हणजे मीडियम, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर. सिव्हिअर कंडिशन साठी किती होतो, 300, 300, 320, 300, 300, 320, 340, 360 झालं. 320 इज द करेक्ट आन्सर. समजत आहे का. इतका सोपी पेपर होता रे तुमचा, इतका सोपी का सांगावं आता तुम्हाला. बरोबर आहे. आणखी एक लक्षात घ्या, एक सेकंड. ज्या विद्यार्थ्यांना आणखी काही आठवत असतील क्वेश्चन्स वगैरे ते पटापट कमेंट मध्ये टाका, ते क्वेश्चन घेतो मी नंतर. ओके. इंडिकेटेड फ्लोराइड, कोणतं, इथेल फ्लोराइड. ओके. लक्षात घ्या. तसाच तुमचे काय रे, तुमचे लाईक्स वगैरे दिसत नाही आहे, तुमचे लाईक्स वगैरे दिसत नाही आहे. पटापट लाईक करा. 200 बुट्टे लाईव्ह आहे आणि लाईक 54च आहे. काऊन रे, जमला नाही का. मॅरेथॉनले तर बम लाईक करतो ते, आता ज्यावेळेस रिअल फॅक्ट सांगून राहिलो त्यावेळेस काऊन रे, नरमले का रे तुम्ही. का पेपर खराब गेला त्याचं खराब वाटून राहिलं. बाळांनो, पेपर जरी खराब गेला, ठीक आहे, हार मानू नका. तुमचा पेपर जरी तुमच्या लेवलचा गेला नसतील, ओके, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असून सुद्धा तुमचा रिकॉल झाल्यामुळे तुम्हाला आलं नसतील, घाबरायची गरज नाही. झालं त्याला विसरायचं. ते जर तुम्ही नेहमी डोक्यात ठेवणार तर तुमचे येणाऱ्या पेपरवर त्याचा फरक पडू शकतो. बिलकुल करू नका. मग अबीबी जिंदा हो, द इन्फिनिटी अजूनही आहे. आपण तुमचा PWD आणि WID काढू, टेन्शन ना घ्यायचं. पण आता झालेल्या चुका आता त्याला परत वारंवार हे करू देऊ नका. ओके. लक्षात घ्या. तसंच WID सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची बॅच आपली 6 नोव्हेंबर पासून सुरू झालेली आहे. ओके. टोटल पदे किती आहे, 1528. आणि WID सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचा जो सिलेबस आहे तो डिप्लोमा लेवलचा आहे, म्हणजे तो पण पेपर तुमचा जिल्हा परिषद सारखाच फ्रेम होणार आहे. ओके. PWD सीईची वॅकन्सी आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची, त्याच्यासाठी तो एलिजिबल आहे. कोण, ITI वाला. तर इथं असा पेपर राहणार नाही, पण इथं तर पक्क्यात राहील WID मध्ये. मी प्रत्येक वेळेस म्हणतो तुम्ही पेपरला जायच्या पहिले ना एक काहीतरी पर्टिक्युलर प्लॅनिंग करा.
अरे पेपर स्पर्धा परीक्षेचा पेपर देणं म्हणजे कठीणच काम आहे असं नाही आहे. त्याला बरोबर अरे मिनिमम इलिजिबिलिटी काय, मी सगळ्यात पहिले काय पाहतो मिनिमम इलिजिबिलिटी काय, डिप्लोमा आहे का डिप्लोमाचा लेवलचा पेपर, डिग्री आहे का डिग्रीचा, ITI वाला म्हटलं तर काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. ते 5 सब्जेक्टच्या वर तर विचारतच नाही ITIच्या पुरेले. बिल्डिंग मटेरियल, कॉन्क्रीट, पब्लिक इंजिनिअरिंगचा थोडासा भाग राहते, सर्वे, इस्टिमेटिंग, कॉस्टिंग, संपला सिलेबस, संपला. ओके हां, अशा प्रकारे हे टॉपिक असते. 0.15%. ओके, स्लॅब कंटेंट, स्लॅबमध्ये एन्फोर्समेंट. ठीक आहे, अशा प्रकारे हा टॉपिक होता. तुम्ही कमेंट्स करत चला. ओके, मी बॅकएंडला बसलेलो आहे, मी तुमचे क्वेश्चन काढतो आणि मी लगेच त्याच्यावरती उद्याचं अनालिसिस मी परत घेऊन येणार. ओके, तुम्ही कमेंट करत चला, मी सगळ्यांचे कमेंट बघणार आहे. ओके, क्विंटल रेन्फोर्समेंटचे युनिट क्विंटल, एक्झॅक्टली राईट, एक्झॅक्टली. ओके, अशा प्रकारे आपला टेक्निकलचा सिलेबस होता. ओके, आता मराठी बद्दल म्हणजे नॉन टेक्निकल बद्दल तुमच्यासोबत विशाल निमन सर बोलणार आहे. ओके, 19 आणि 20 ज्या पोरांचे पेपर उद्या आणि परवाला आहे त्यांच्यासाठी द इन्फिनिटी आणि माझ्यातर्फे सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ओके, तुमचा पेपर खरंच चांगला जाओ यासाठी मी लगेच सेशन घेऊन आलेलो होतो. ओके, तुमच्या सेशनवरती तुमचा पेपर गेल्यानंतर सुद्धा मी अनालिसिस घेऊन येणार. ओके, आणि खूप लवकरात लवकर. काही पोरं म्हणतात सर कट ऑफ किती लागणार. बाळांनो, 2 अनालिसिसवरती म्हणजे 2 दिवसाच्या पेपरवरती कट ऑफ प्रिडिक्ट केला जाऊ शकत नाही, एवढं लक्षात घ्या. 4 दिवस आहे, नॉर्मलायझेशन होत असतं आणि त्यानंतर कट ऑफ सांगणार. मी जो कट ऑफ सांगणार तुम्हाला तो एकदम पूर्ण डेप्थ अनालिसिस करूनच सांगणार. असा हवेत बोलल्यासारखा कट ऑफ मला सांगता येणार नाही. ओके, मी पूर्ण अनालिसिस करून तुमच्यापर्यंत कट ऑफ या 2 दिवसात तुमच्या समोर आणणार आणि तो त्याच जवळपास ±3 ±4च्या जवळपास तुमचा कट ऑफ राहणार आहे. ओके, स्टील अभ्यास करा, अभ्यासाला मागे पडू देऊ नका. ज्यांचा पेपर उद्या आणि परवा आहे. ओके, तुम्ही सगळ्यात पहिले तर तुमचे हॉल तिकीट्स, ID कार्ड्स वगैरे बरोबर ठेवा आणि एक्झामच्या सेंटरला टाईममध्ये पोहोचा. उगाच वेळेवरती घाई करायची नाही. ओके, विश यू बेस्ट ऑफ लक फॉर युअर टुमॉरोज पेपर अँड डे आफ्टर टुमॉरोज पेपर. ओके, लगेच तुमचं विशाल निमन सर आता नॉन टेक्निकलचे अनालिसिस सांगणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही अडचण असेल त्यांनी माझा नंबर आहे 7821951804. भरपूर विद्यार्थ्यांकडे माझा नंबर असेल सुद्धा, त्यांनी या नंबरवरती कॉलिंग करून मला कळवायचं आहे. ओके, परत माझ्याकडनं खूप खूप तुम्हाला जितक्या शुभेच्छा कमी पडून पुरे शुभेच्छा समजून घ्या. मला काय म्हणायचं आहे, फक्त मला काय म्हणायचं आहे तर लक्षात ठेवा. मला फक्त म्हणायचं आहे हार मानायची नाही. शेवटपर्यंत पेपरच्या 2 घंट्याच्या पेपरमधला शेवटच्या सेकंडपर्यंत कोणताच माझा विद्यार्थी हार मानणार नाही. आणि जरी त्याचा बिचाराचा पेपर चांगला गेला नाही, त्याने रिकॉल केलं नाही किंवा त्याला वेळेवरती ते समजलं नाही, सूचक नाही झाला की 2 घंट्यात काय करायला पाहिजे, चुकलं थोडं प्लॅनिंग, चुकतात. आपण माणूस आहे, माणसाकडनं चुका होते, मशिनीकडनं चुका होत नाही. बरोबर आहे, पण आजकाल तर मशिनीकडूनही चुका होते. एखादा राहते डेंगून सांगते हार्ट अटॅक आला, आपण तर माणूस आहे, चुकणारच आहे, टेन्शन नाही घ्यायचं. पण त्या चुकीतून जर तुम्ही सुधारत असाल तरच तुम्ही मनुष्य आहे, नाही तुम्ही गधे आहे. लोक गधे आणि आपण मनुष्य आहे याची ओळख तुम्हाला द्यायची आहे येणाऱ्या PWD आणि WD एक्झाममध्ये. ओके, चला विशाल निमन सर आता तुमचं लेक्चर कॅरी फॉरवर्ड करेल. थँक्यू. पूर्ण क्वेश्चन सगळेच करणार, सगळेच क्वेश्चन मी एक्सप्लेन करणार. फक्त 2 शिफ्ट आणखी येऊ द्या, 2 दिवसाचे. पूर्ण मी तुम्हाला कट ऑफ सगळ्या गोष्टी सांगणार आहे. ओके, मोस्टली क्वेश्चन तर डिस्कस केलेच आहे मी. आता पूर्ण डेपमध्ये आपल्या मॅरेथॉन सारखे नाही करू शकणार ना. ओके, मॅरेथॉनला ऑलरेडी केले आहे. ओके, तरी मी जे मेन होतं ते सांगितलेलं आहे. चला विशाल सर आता तुम्हाला कॅरी करते. थँक्यू सर. चला, सरांनी आत्ताच तुम्हाला टेक्निकलमध्ये जे काही तुमचं जे आहे त्या सगळ्या गोष्टींचं जेवढे काही सब्जेक्ट आहेत त्याचं ॲनालिसिस तुम्हाला करून दिलेलं आहे. आता मी नॉन टेक्निकलमध्ये तुमचं मराठी असेल, इंग्रजी असेल, त्यानंतर तुमचं GS GK असेल आणि ॲप्टिट्यूड रिझनिंग असेल याच्याबद्दल बोलणार आहोत. आजचा हा व्हिडिओ घेण्यामागचा हेतू एवढाच आहे की उद्या परवा ज्यांचे पेपर आहेत त्यांनी जास्त घाबरून जाऊ नये, पॅनिक होऊ नये. जर मला रिव्हिजन करायची म्हटलं तर मी कोणत्या घटकांची रिव्हिजन केली पाहिजे याच्यासाठीचं आजचं लेक्चर आहे. की ह्या लेक्चरचा फायदा तुम्हाला एवढाच करायचा आहे की जर मला आता 1-2 दिवसामध्ये माझी 19-20ला जर माझी एक्झाम आहे तर मी माझं प्रिपरेशन कसं ठेवलं पाहिजे, मी कोणत्या घटकांवर जास्त जोर दिला पाहिजे. आणि लक्षात घ्या की एखादा घटक जर मला येत नसेल तर घाबरू नका, तो या शिफ्टला आलाय तो तुम्हाला येईल असं सांगू शकत नाही. त्यामुळे एक्झामच्या 2 दिवस आधी कधीच घाबरायचं नसतं, पॅनिक व्हायचं नसतं. मी जास्त वेळ घेत नाही. मराठी या घटकामध्ये बघा व्होकॅब्युलरीवर जास्त प्रश्न येतात, विरुद्धार्थी व्होकॅब्युलरीवर येत आहेत प्रश्न, विरुद्धार्थीवर 1 प्रश्न होता, म्हणींवर 2 प्रश्न होते, शब्दसमूहावर 1 प्रश्न आहे, वाक्यप्रचारावर प्रश्न आहे. म्हणजे तुमचं जे मेरिट ठरणार आहे मराठीचं ते बऱ्यापैकी मेरिट ठरवणारा घटक कोणता आहे तर मराठीची जी व्होकॅब्युलरी आहे या मराठीच्या व्होकॅब्युलरीवर खूप सारे प्रश्न आलेले आहेत. विरुद्धार्थी शब्द असेल, म्हणी असेल, शब्दसमूह असेल, वाक्यप्रचार असेल,
त्यानंतर योग्य क्रम असेल, म्हणजे जर तुम्हाला पॅराजम्मल सारखे जर 4 स्टेटमेंट दिला असेल त्या 4 स्टेटमेंटचा योग्य क्रम लावायचा असेल. त्यानंतर लक्षात घ्या समानार्थी शब्द असेल, म्हणजे मराठीमध्ये व्याकरण प्लस तुम्हाला मराठीच्या अनुषंगाने काय करणं गरजेचं आहे, व्होकॅब्युलरी प्लस व्याकरण या दोनही घटकांचा समावेश या मराठी या घटकामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे बरेच जण फक्त काय करतात की व्याकरण करत आहेत आणि व्होकॅब्युलरी करत नाहीयेत, शब्दसमूह करत नाहीयेत. तर एवढ्या 1-2 दिवसामध्ये व्याकरण तिथे आठवतं पण शब्दसमूह तिथे आठवत नाहीत. त्यातल्या त्यात जर समानार्थी शब्द म्हणजे ज्यांना सिनोनिमस म्हटलं जातं ते शब्द तुम्हाला तिथे गेल्यावर आठवत नाहीत, तर त्याची रिव्हिजन तुम्ही आता मात्र केली पाहिजे 1-2 दिवसामध्ये. बघा हे जे काही घटक आहेत ते विद्यार्थी मित्रांनी आपल्यापर्यंत पाठवलेले हे घटक आहेत. त्यानंतर लक्षात घ्या जर इंग्लिशच्या बाबत आपण विचार केला तर इंग्लिशच्या बाबतमध्ये करेक्ट सेंटेन्स अरेंजमेंट याच्यावर 2 प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर मिस्टेक इन वर्ड्स याच्यावर 3 प्रश्न आलेले आहेत. स्पॉट द एरर याच्यावर 3 प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर मिस्टेक इन स्पार्ट्स याच्यावर 4 प्रश्न आलेले आहेत. आणि इंग्रजीमध्ये पॅसेज सुद्धा आहे, ज्याप्रमाणे मराठीमध्ये एक पॅसेज आलेला आहे आणि इंग्रजीच्या अनुषंगाने तुम्हाला एक पॅसेज सुद्धा विचारलेला आहे. पण एक्झामला मराठी आणि इंग्रजीचे जे पॅसेज आहेत हे मराठी आणि इंग्रजीचे पॅसेज तुम्ही काय करा रे शेवटी सोडवा. मग इंग्रजीमध्ये या घटकांवर तुम्ही जोर द्या. करेक्ट सेंटेन्स अरेंजमेंट असेल 2 प्रश्न, मिस्टेक्स इन वर्ड्स 3 प्रश्न, स्पॉट द एरर 3 प्रश्न, मिस्टेक इन स्पार्ट्स वर 4 प्रश्न, पॅसेज. म्हणजे इंग्रजीमध्ये पण सर्वसाधारणपणे त्यांनी व्होकॅब्युलरी प्लस ग्रामर या दोनही घटकांवर तुम्हाला काय केलेले आहेत प्रश्न विचारलेले आहेत इंग्रजीमध्ये. त्यानंतर सर्वात महत्वाचा घटक आहे तो ऍप्टिट्यूड रिझनिंग. हा घटक एक्झामला शेवटी सोडवा, कारण का याचे प्रश्न जे असतात ते वेळखाऊ असतात. याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट मी सांगितलं होतं, आपल्या बॅच मध्ये पण सांगितलं की सर्वाधिक प्रश्न जर जेडपी एक्झामला कोणत्याही घटकावर येणार आहेत तर सिटिंग अरेंजमेंटवर जवळजवळ 4 प्रश्न आलेले आहेत. जी सिरीज आहे मग सिरीज मध्ये नंबर सिरीज असेल किंवा अल्फाबेटिकल सिरीज असेल, नंबर सिरीज आणि अल्फाबेटिकल सिरीजवर 2 प्रश्न आहे. डायरेक्शनवर 2 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे बऱ्यापैकी जर आपण अनालिसिस केलं तर ऍप्टिट्यूड मध्ये आणि रिझनिंग या दोनही घटकांवर प्रश्न आलेले आहेत. रिझनिंगच्या बाबत सिटिंग अरेंजमेंटवर 4 प्रश्न आलेले आहेत. सिटिंग अरेंजमेंट व्यवस्थित पहा. सिरीज मग सिरीज मध्ये अल्फाबेटिकल सिरीज असेल, नंबर सिरीज असेल त्याच्यावर 2 प्रश्न आलेले आहेत. डायरेक्शनवर 2 प्रश्न आहेत. रेशो अँड प्रपोर्शन हा ऍप्टिट्यूडचा जो भाग आहे रेशो अँड प्रपोर्शन त्याच्यावर 1 आलेला आहे. सिम्प्लिफिकेशनवर 3 प्रश्न आलेले आहेत. बोर्डोमार्कच्या लेवलचे सिम्प्लिफिकेशन 3 प्रश्न आलेले आहेत. आणि हे सगळं आपण हे जे काही टॉपिक आहेत हे सगळे टॉपिक आपण काय केलेले आहेत तर हे सगळे टॉपिक आपण घेतलेले आहेत आपल्या मॅरेथॉन सिरीज मध्ये. ऍप्टिट्यूड रिझनिंगचे जेवढे काही टॉपिक आहेत ते सगळे टॉपिक मी आपल्या मॅरेथॉनच्या सिरीज मध्ये मी कव्हर करून घेतलेले आहेत. एज वर 1 प्रश्न आलेला आहे. इंटरेस्ट वर 1 प्रश्न आलेला आहे. पर्सेंटेज वर प्रश्न आहे. त्यानंतर सिटिंग आर्ग्युमेंट वर 2 ते 3 क्वेश्चन आहेत. प्रॉफिट अँड लॉस पण विचारलेला आहे. ब्लड रिलेशन आहे. त्यानंतर बोडोमास वर आहे. आणि म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या की तुम्हाला एक्झामला ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग हे दोनही घटकांवर प्रश्न आहेत. पण हा एकमेव असा घटक आहे नॉन टेक्निकल मध्ये की जो तुम्हाला काय करू शकतो आउट ऑफ मार्क देऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला एखादा टॉपिक जर तुमचा मिसिंग असेल तर तो तुम्ही पाहून घेऊ शकता. आणि लास्ट सगळ्यात ज्यांना अवघड जातंय तो भाग म्हणजे कोणता रे चालू घडामोडी. जीएस प्लस जीके चा जो भाग आहे तो चालू घडामोडीमध्ये स्पोर्ट्सवर प्रश्न येत आहेत. नेक्स्ट ऑलिम्पिक कुठे होणार आहे म्हणजे आयोजित आणि नियोजित परीक्षा ज्या आहे स्पर्धा त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. स्पोर्ट्सवर ऑलिम्पिकवर प्रश्न आलेला आहे. कबड्डीवर स्पोर्ट्सवर प्रश्न आलेला आहे. तुम्हाला येणाऱ्या वर्ल्ड कपवर स्पोर्ट्समध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. पुरस्कारावर प्रश्न आहेत. स्पर्धेवर आहेत. भारताचा निर्देशांक एफडीआय मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे हा आला होता. मग हंगर इंडेक्स असेल जे काही इंडेक्स आहेत महत्वाचे इंडेक्स पाहून घ्या. भारताचे निर्देशांक एफडीआयच्या निर्देशांकावर तुम्हाला याच्यामध्ये जीएस प्लस जीके मध्ये प्रश्न आलेला आहे. जीएस प्लस जीके मध्ये. त्यानंतर ब्रँड अँबॅसिडर विचारलेला आहे. ब्रँड अँबॅसिडर मग आता सध्या कोण ब्रँड अँबॅसिडर आहेत ते ब्रँड अँबॅसिडर पाहून घ्या. मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल विचारला होता. मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल विचारलेला आहे. त्यानंतर स्वच्छ शहराची जी क्रमवारी आहे हा करंट रिलेटेड असलेला प्रश्न आहे. स्वच्छ शहर महत्वाच्या योजना ज्या महाराष्ट्र शासनाच्या आणि भारताच्या ज्या महत्वाच्या योजना आहेत त्या महत्वाच्या योजना सुद्धा तुम्ही पाहून जा.
पुस्तकांवर प्रश्न आला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुस्तक कोणतं आहे, म्हणजे पुस्तकाशी निगडीत सुद्धा प्रश्न येत आहेत. महत्वाचे सराव म्हणजे भारत आणि इतर देशांचे असणारे महत्वाचे युद्ध सराव. उदाहरणार्थ एक सराव आला होता सिम्प्रिती, हा सराव कोणाचा आहे, सिम्प्रिती हा सराव कोणाचा आहे, याच्यावर प्रश्न आलेला आहे. चला चला त्यानंतर योजनांवर प्रश्न आहे. इकॉनॉमिक्सवर आरबीआय बद्दल प्रश्न विचारलेले आहेत. इकॉनॉमिकच्या अनुषंगाने आरबीआय बद्दल प्रश्न आलेले आहेत. इकॉनॉमिकच्या अनुषंगाने आरबीआय बद्दल प्रश्न आलेले आहेत. मग हे जे घटक आहेत ते तुम्ही घटक पाहून घ्या. त्यानंतर जॉग्राफीमध्ये महत्वाची शिखर, महाराष्ट्राचं एव्हरेस्ट म्हणून कोणाला ओळखलं जातं, अशा टाईपचे प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे महत्वाचं शिखर कळसुबाई शिखर, जे सर्वात उंच शिखर आहे, कळसुबाई शिखरच्या बद्दलची माहिती घ्या. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, महाराष्ट्राची प्रादेशिक असेल, प्राकृतिक रचना असेल, महाराष्ट्राची स्थापना असेल, म्हणजे बऱ्यापैकी प्रश्न हे जॉग्राफीच्या अनुषंगाने म्हणजे इंडियाच्या पेक्षा जे महाराष्ट्राचं जॉग्राफी आहे, ह्या महाराष्ट्राच्या जॉग्राफीवर खूप सारे प्रश्न आलेले आहेत. महाराष्ट्रातील धरणांवर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर राज्याच्या उत्पादनानुसार क्रम, म्हणजे गव्हाच्या उत्पादनामध्ये कोण अग्रेसर आहे, तांदूळाच्या उत्पादनामध्ये कोण अग्रेसर आहे, मकाच्या उत्पादनामध्ये कोण अग्रेसर आहे. म्हणजे जॉग्राफी अँगलनी शिखरं असतील, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना असेल, महाराष्ट्राची स्थापना असेल, महाराष्ट्राची प्रादेशिक, महाराष्ट्राचा जॉग्राफी तुमचा झालेला असणं गरजेचं आहे, कारण का त्याच्यावर जास्त प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील जी धरणे आहेत किंवा राज्याच्या उत्पादनानुसार जो क्रम आहे त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. चला त्यानंतर बघा, बरेच प्रश्न यांनी पाठवलेले आहेत, वाईन सिटी नाशिक वगैरे. आता लक्षात घ्या, ही जी परीक्षा आहे याचा पेपर आपल्याकडे मिळत नाही. बरेच जण म्हणतात की डिटेलमध्ये अनालिसिस कर. आता विद्यार्थी मित्रांना एवढे 100 प्रश्न लक्षात राहत नाही. मग विद्यार्थी मित्रांनी बाबा त्यांच्याकडे प्रश्न वाचताना त्यांना काही मोजकेच घटक माहित असतात. त्या घटकांनी विद्यार्थ्यांनी जे सांगितलेले घटक आहेत ते घेतं, कारण सगळ्यांनाच 100 प्रश्न आठवणं शक्य नाहीये. मग कशावर भर येतोय ते त्या गोष्टी पाहून जा. बरं, त्याला जे धरण आलं होतं ते धरण तुम्हाला येणार आहे का? नाही. पण मग धरणांवर प्रश्न येत आहेत, प्राकृतिक रचनेवर प्रश्न येत आहेत, महाराष्ट्रातील शिखरांवर प्रश्न येत आहेत. याच्या अनुषंगाने आजचं डिस्कस आहे. डिटेल्स मध्ये तर कोणीच सांगू शकत नाही ना 100 प्रश्न. आलं का लक्षात? त्यानंतर राज्याचा उत्पादनानुसार क्रम, म्हणजे गव्हाच्या उत्पादनामध्ये कितवा क्रम आहे याच्यावर प्रश्न आलेला होता. गव्हाच्या उत्पादनावर कितवा क्रम आहे याच्यावर प्रश्न आलेला होता. बघा, म्हणजे बऱ्यापैकी जर आपण बघितलं तर जीएस आणि जीके मध्ये सर्वाधिक प्रश्न हे चालू घडामोडी करंटच्या रिलेटेड प्रश्न येत आहेत. बाकी तर मराठी, इंग्रजी आणि ॲप्टिट्यूड रिजनिंग मध्ये सिलेबस कॉमन आहे. व्होकॅब्युलरी वगैरे हे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे. ते सिलेबसच्या बाहेर जात नाहीयेत पॉइंट. जे सिलेबस आहे तो सिलेबसलाच धरून तुम्हाला विचारलेला आहे. पण जीएस आणि जीकेच्या बाबतीत जर विचार केला तर तुम्ही जास्तीत जास्त तयारी ही चालू घडामोडी करंटची तयारी करा. एवढ्या 1-2 दिवसामध्ये वरच्या जरी हेडिंग जरी तुम्ही वाचल्या तरी तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये त्याची जास्तीत जास्त उत्तर तुम्हाला एक्झाम मध्ये देता येतील. त्यानंतर पॉलिटी संबंधी प्रश्न आहे, म्हणजे तुमचं पंचायत राज वगैरे ग्रामसभेबद्दल तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. महाराष्ट्राच्या रिलेटेड जेवढे काय आहेत, महाराष्ट्राची प्राकृतिक, भौगोलिक, राजकीय ज्या काही घटना आहेत, सांस्कृतिक, शैक्षणिक, या घटकांना धरून प्रश्न आहेत. महाराष्ट्राच्याच रिलेटेड जास्त प्रश्न आहेत. त्यामुळे जास्त पॅनिक होऊ नका, घाबरू नका. तिथे गेल्यावर मात्र तुम्हाला प्रश्न सोडवता येतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे न्यू ऑफलाईन बॅच चालू झालेली आहे. पीडब्ल्यूडी जेईची जवळजवळ 532 पदं आहेत आणि पीडब्ल्यूडी सिव्हिल इंजिनियर असिस्टंटची 1378 एवढी पदं आहेत. याची बॅच आपल्याकडे 1 नोव्हेंबर पासून ही बॅच चालू झालेली आहे आणि हिचा कालावधी आहे 9 ते 2 आणि नागपूरमध्ये ही आपली काय आहे बॅच आहे. या बॅचला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर या नंबरला कॉल करा. 9156262695 या नंबरला तुम्ही काय करू शकता, कॉल करू शकता. बघा, आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की सर डिटेल अनालिसिस करायला पाहिजे होतं, पण आता याचं डिटेल अनालिसिस करताना आपल्याला, कारण सिलेबस विस्तृत आहे आणि मुलांकडून तेवढे प्रश्न आपल्याला तेवढे भेटत नाहीत. पण मुलांकडून काय आलं बरं, आपण डिटेल अनालिसिस करून आता 1-2 दिवसात आपला अभ्यास होणार आहे का? तर नाहीये. पण आता रिव्हिजन कशी करावी, मी आता पेपरला सामोरे जाताना की याचा उपयोग फक्त रिव्हिजनसाठी करायचा आहे, घाबरून जायचं नाहीये, काही नाहीये. त्यांचे प्रश्न आणि तुमच्या प्रश्नामध्ये थोडंफार तरी वेगळेपणा असणार आहे.
ठीक आहे, थांबूयात आपण. खूप खूप धन्यवाद.